नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलवर. तुळ राशीच्या लोकांनो, पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे जे तुमचं पूर्ण आयुष्यच बदलू शकतं. एक अशी बातमी जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे, पण त्याच वेळी एक नातं जे तुम्हाला खूप जवळचं वाटत होतं ते हळूहळू तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. हो, ही गोष्ट थोडी कठीण आहे पण सत्य आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्ही एक खूप मोठा संकेत चुकवू शकता. ग्रहांची हालचाल स्पष्ट सांगते की हा काळ तुमच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. एकीकडे मिळणार आहे मोठी खुशखबर, पैसा, करिअर किंवा आयुष्यातील मोठं यश, आणि दुसरीकडे एक नातं संपण्याची वेळ जी तुम्हाला आतून हादरवू शकते. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता मन लावून नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला काही असे संकेत आणि उपाय सांगणार आहे जे तुमचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतं. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझं भविष्य बदलणार आहे असे नक्की टाईप करा. नंतरचा काळ हा ऊर्जा बदलांचा अत्यंत प्रभावी टप्पा मानला जातो. चंद्र जेव्हा पूर्णत्वाला पोहोचतो तेव्हा मन, भावना आणि निर्णय यावर त्यांचा सूक्ष्म पण खोल परिणाम दिसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ दडलेले सत्य समोर आणतो आणि आयुष्याला नवीन वळण देण्यासाठी आवश्यक असलेली जाणीव पूर्ण निर्माण करतो. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय हे दीर्घकाळ परिणाम देतात. या ऊर्जेच्या बदलांमुळे आयुष्यात सकारात्मक घडामोडींचे संकेत मिळू लागतात. दीर्घकाळ थांबलेली कामे पूर्णत्वाकडे झुकतात आणि प्रयत्नांचे फळ मिळण्याची वेळ जवळ येते. ग्रहांची चाल सूचित करते की योग्य वेळी घेतलेले पाऊल हे मोठ्या यशात परावर्तित होऊ शकते. संयम ठेवणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरतो. तथापि या काळात भावनिक पातळीवर काही बदलही जाणवू शकतात. एखाद्या नात्यातील अंतर वाढवताना दिसू शकते किंवा विश्वासाची परीक्षा होऊ शकते. हे बदल अचानक वाटले तरी त्यामागे दीर्घकाळ साचलेली कारणे असतात. म्हणूनच परिस्थिती समजून घेणं आणि शांततेने प्रतिसाद देणं महत्त्वाचं ठरतं. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर पुढे सांगितलेली गोष्ट तुमच्या आयुष्यातील मोठा निर्णय ठरवू शकते. शास्त्र सांगते की प्रत्येक नातं कर्मबंधनाशी जोडलेलं असतं. काही नाती आपल्याला शिकवण्यासाठीच येतात तर काही नाती आयुष्यभर साथ देण्यासाठी असतात. जे नातं आता कमजोर होत आहे ते कदाचित आपल्याला एक महत्त्वाचा धडा देऊन जात आहे. त्यामुळे त्याचा शेवट स्वीकारणं हीच पुढच्या प्रवासाची सुरुवात असू शकते. या काळात तुम्ही आत्मचिंतन अत्यंत गरजेचं ठरतं. बाह्य परिस्थितीवर नियंत्रण नसले तरी आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवता येतं. ध्यान, प्रार्थना आणि शांततेत घालवलेला वेळ मनाला स्थिर करतो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहता मन स्थिर असेल ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी जाणवतात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि हा काळ त्या परिवर्तनाची सुरुवात करतो. काही गोष्टी संपतात, काही नवीन सुरू होतात आणि याच प्रक्रियेत जीवन पुढे सरकतं. जो बदल स्वीकारतो तो पुढे जातो, जो विरोध करतो तो अडकून राहतो. पुढील काही दिवसात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकेल. हे दुर्लक्ष करू नका. आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ आशादायक दिसतो. एखादी नवीन संधी, नवीन मार्ग किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती सूचित करते की योग्य वेळी घेतलेला निर्णय हा दीर्घकालीन यश देऊ शकतो. त्यामुळे कोणतीही संधी दुर्लक्षित करू नका. कमेंट बॉक्समध्ये मला मोठे यश मिळणार आहे असे मात्र नक्की टाईप करा. संबंधांच्या बाबतीत सावध राहणं गरजेचं आहे. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. हे स्वीकारणं कठीण असलं तरी ते भविष्यासाठी आवश्यक असतं. भावनिकदृष्ट्या मजबूत राहणं इथे महत्त्वाचं ठरतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीचा संकेत असतो. जे नातं संपत आहे ते तुमच्या आयुष्यातील नवीन संधीसाठी जागा तयार करत आहे. ज्यामुळे नकारात्मकतेत अडकून न राहता पुढे जाणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो या संपूर्ण परिस्थितीत तुमचं रक्षण करू शकतो. पौर्णिमेच्या पहिल्या सोमवार किंवा गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करा. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात सकारात्मक संकल्प करा. हा उपाय मनातील तुमच्या नकारात्मकता ऊर्जा कमी करण्यास मदत करतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान 5 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणताही एक मंत्र जपा. ज्योतिषशास्त्रानुसार मंत्रजप मन स्थिर करतो आणि ग्रहांच्या नकारात्मक परिणामांना संतुलित करतो. घरात दर गुरुवारी किंवा सोमवारी दीप लावा आणि सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित करा. यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
हे उपाय दिसायला साधे असले तरी त्याचा परिणाम मात्र खोलवर होतो. हे उपाय जर तुम्ही सातत्याने केले तर येणारा हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे बदलू शकतो. ही संधी अजिबात सोडू नका. धैर्य आणि संयम या काळात अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट लगेच बदलत नाही, पण हळूहळू घडणारे बदलच कायमस्वरूपी असतात. त्यामुळे घाई न करता वेळेला त्यांचं काम करू द्या. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी शक्ती आहे. बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास कोणतीही अडचण पार करता येते. ज्योतिषशास्त्रातही सांगतं की मजबूत मन हे कोणत्याही ग्रहयोगावर मात करू शकतं. शेवटी हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे. एकीकडे आनंदाची बातमी आणि दुसरीकडे एका नात्याचा शेवट. पण या दोन्हीही गोष्टी तुमच्या भल्यासाठीच घडत आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे अजिबात घाबरू नका. सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. या संपूर्ण कालावधीत एक गोष्ट विशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे काही घडत आहे ते अचानक घडत नाही, तर त्यामागे एक सूक्ष्म कारणमाला कार्यरत असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आपल्या कृतींना आणि निर्णयांना दिशा देते, पण अंतिम निवड ही नेहमी आपल्या हातात असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा विवेक जागरूक ठेवणं आणि भावनांच्या आहारी न जाणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. हेच तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवेल. या काळात काही लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतात. जुन्या आठवणी, जुने संवाद किंवा अपूर्ण राहिलेल्या भावना पुन्हा जागृत होऊ शकतात. पण प्रत्येक परत आलेली गोष्ट स्वीकारायचीच असं नसतं. ज्योतिषीय संकेत सांगतात की भूतकाळातील काही गोष्टी या केवळ अनुभव म्हणूनच योग्य असतात. त्यांना पुन्हा वर्तमानात स्थान देणं आवश्यक नसतं. त्यामुळे कोणालाही आयुष्यात पुन्हा स्थान देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ तुमच्यासाठी आत्मशुद्धीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मनातील नकारात्मकता, भीती आणि असुरक्षितता हळूहळू दूर होण्याची प्रक्रिया सुरू होते. जर तुम्ही या प्रक्रियेला सहकार्य केलं तर तुम्हाला आतून एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल. हीच ऊर्जा तुम्हाला पुढील आयुष्यात तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि सकारात्मक मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल. तर तुळ राशीच्या जातकांनो, पौर्णिमेनंतरचा हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एकीकडे आनंद देणारी बातमी आणि दुसरीकडे एक नातं संपण्याची वेळ. पण लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी योग्य नाही ती निघून जाणं हाच तुमच्यासाठी एक आशीर्वाद असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही या काळात योग्य निर्णय घेतला तर येणारा हा काळ तुम्हाला खूप मोठं यश देऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा. आणि अशाच राशी भविष्यांच्या व्हिडिओसाठी आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.